वेअर अँड वर्ल्ड एक्सपिरियन्सेसमध्ये आज एक्सपिरियन्स घ्यायला आम्ही आलो आहे साताऱ्यामध्ये एका खास ठिकाणी. त्याचं नाव आहे सुराज थाली. आणि या सुराज थालीमध्ये एक सुंदर थाळी माझ्यासमोर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 वाट्या आहेत. थाळीचं डिझाईन जे आहे ते इटसेल्फ खूप छान आहे. ट्रेडिशनल गोल आहे तसं नाही आहे. आणि ही एकूण ओव्हरऑल बघता तर मला राजस्थानी, मारवाडी, गुजराती, महाराष्ट्रीयन, पंजाबी असे सगळे एकत्र कॉम्बो असावं असा माझा आत्ता कयास आहे या सगळ्याकडे बघून. तर लेट्स सी काय होतं ते मी त्याला सांगतो. थाळी सर्व करा आणि थाळीत काय काय पदार्थ आहेत आणि चवी कशा कशा त्यांच्या ते आपण बघूया. वेलकम ड्रिंक. ओके. वेज मंचाव सूप. व्हेज मंचाव सूप. या चटण्या आणि लोणचं. हो, चटणी, खजूर चटणी, खजूर चटणी, आचार. ओके. बीट सलाद, बीट सलाड. वा, रेअर बघायला मिळतो. ग्रीन चटणी, ग्रीन चटणी. ओके. ताट एकदम रंगीत संगीत वाटायला लागला आत्ताच. ओके. पापड, मिरची रोल. वा, क्या बात आहे. हे नवीन नवीन नाव, मिरची रोल वगैरे. केसर पिस्ता रबडी येतो, केशर पिस्ता रबडी चगस. ड्रायफ्रूट मालपूआ, क्या बात आहे. ड्रायफ्रूट मालपुआ. सब्जी, पनीर, पनीरची सब्जी. का म्हणतात सब्जी ते माहिती नाही. बटाटा, बटाट्याची भाजी आहे. अख्खा मसूर, अख्खा मसूर म्हणजे महाराष्ट्र पद्धत. ग्रीन गुजराती. ओके. सो गुजराती, राजस्थानी, मारवाडी, पंजाबी सगळे पदार्थ एक 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 करून ताटामध्ये येत आहेत. हे आहे दाल फ्राय, दाल फ्राय. परत पंजाबवर गेलं आणि गुजरातीकडे परत गुजरात आलं ताटामध्ये. सो मारवाडी, राजस्थानी, गुजराती. हो, फुलका रोटी. हो, भाजी कढी. सो राजस्थानी, मारवाडी, गुजराती, महाराष्ट्रीयन आणि त्याचबरोबर चायनीज पण आहे आपल्या थाळीमध्ये. हां, ओके. सो एक चाट पदार्थ आहे, त्याला हिलीमिली चाट असं नाव दिलेलं आहे. काय आता बघायला पाहिजे पदार्थ एकूण काय. तर परत एकदा पदार्थ किती आहेत ते मी मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर 15 ते 17 पदार्थ याच्यामध्ये चटण्या वगैरे धरून आणि भात वगैरे नंतर काय जो येईल तो. सो थाळी अनलिमिटेड आहे ही. आणि सुगंध ऑलरेडी यायला लागलेला आहे. मी आता एक पदार्थ टेस्ट करतो आणि काय चवी ते सांगतो. त्याआधी मला हात धुवायचा. हां, थोडं नीचे. बस 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 बस. सो नॉर्मली हात धुवायला उठून जावं लागतं. इथे एक छान सोय आहे ते म्हणजे इथे जागेवर आपले हात धुतले जातात आणि वॉर्म वॉटर होतं छान आणि जगास. तो खाण्याचा मूड ऑलरेडी तयार झालेला आहे. आता मी एक पदार्थ खायला सुरुवात करतो आणि त्याच्या आधी डेफिनेटली बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींना ते हात पुसायला आवडतात. मला हात धुतल्यानंतर हात पुसायला आवडत नाही अजिबात. कारण परत ते हात स्वच्छ धुतलेले कुठेतरी कापडाला पुसायचे. सो दॅट्स अ बॅड आयडिया फॉर मी. मी खायला सुरुवात करतो एक एक पदार्थ. हे मिरचीचं जे काही आहे केलेलं ते काय बघतो. छान आहे. बटाट्याचं सेंट्रल इन्ग्रेडियंट आहे. चव चांगली आहे. पण तो नॉर्मली चाट पदार्थ नेहमी चटणी लावून खायचा असतो. सो मी नंतर तो टेस्ट करतो. हो, पहिले पनीरची भाजी. ॲज युजल मी नेहमी सांगतो पनीर ही काही भाजी होत नाही. त्यामुळे पनीरचं कालवण हा शब्द मी वापरतो. खूप लोकांना पनीरचं कालवण म्हटलं की राग येतो. बट फायनली इट्स पनीरचं कालवण. मी त्याचा मसाला कसा ते टेस्ट करतो. पनीर पसंदा जसा असतो त्या टाईपचा हा मसाला आहे. पुढे हे आळूची, हे आलू, हे बटाट्याची भाजी. मसाला कसा आहे बघूया. नॉर्मल फ्लॅट नोट्स आहेत, छान. हे टेस्टी आहे.
मुळात दोन्ही पदार्थांमध्ये आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना कुठल्याही वयोगटातले असतील तरी त्रास होणार नाही या टाईपच्या चवी आहेत. पुढे मसूर. कांद्याची जरा ओव्हर पॉरिंग टेस्ट आहे, पण ओव्हरऑल छान आहे. तेलाचा वापर छान केलेला आहे, त्यामुळे खायला अगदी स्मूथ लागते ते. हिरवी भाजी पण छान आहे, जमवलेली आहे. पुढे दाल. स्टँडर्ड डाल आहे, खूप तिखट आहे असं नाही, खूप फिकट आहे असंही नाही आहे. बहुतेक सर्व वयोगटाचा विचार करून बनवलेला हा एकूण थाळीचा हे डिझाईन दिसतं आहे. पुढे ही कढी, गुजराती, राजस्थानी, मारवाडी, महाराष्ट्रीयन काय आहे. बरीच आंबट आहे टेस्टला, गोड नाही हा पॉझिटिव्ह पार्ट आहे त्यामधला. गोड कढी आजकाल नको वाटते खायला, थंडीच्या दिवसात ताजेवात नको वाटते. बाकी हे मी याला पापडी चाटच म्हणेल, त्याने एक कॉम्प्लेक्स नाव दिलं याला. छान आहे, व्यवस्थित आहे, आवडलेलं आहे. आणि हे चायनाने जे आक्रमण केले आपल्या इंडियन थाळीजमध्ये ते चायनीज सूप. स्टँडर्ड आहे, चांगलं आहे. लसणाचा ॲप्रोप्रिएट वापर आहे, आल्याचा ॲप्रोप्रिएट वापर आहे, आणि चायनीज जी टेस्ट यायला पाहिजे फ्लेवर ते सगळे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये आहेत. त्याच्यानंतरचा पदार्थ म्हणजे हा ड्रायफ्रूट मालपुआ. सो छान आहे, वर्थ आहे. एखाद दोन अजून होऊ शकतो मी डेफिनेटली. आणि ही रबडी. सो छान आहे, माइल्ड गोड आहे. ड्रायफ्रूट्स त्यामध्ये भरपूर प्रमाणात टाकलेले आहेत. थिकनेस जो पाहिजे तो अजून असा तरी चालला असतो. एकूण चव छान आहे. ओव्हरऑल मारवाडी, राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्रीयन एवढंच नाही तर चायनीजसुद्धा असे सगळे पदार्थ एकत्र करून ही एक छान कॉम्बो थाळी इथे माझ्यासमोर आहे. तर मी सगळं खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटेल ते सांगतो. आपल्याकडे घरी महाराष्ट्रीयन पदार्थ नेहमीच बनतात, पण कधी थोडा एक राजस्थानी पदार्थ, एक मारवाडी पदार्थ, एक चायनीज पदार्थ, महाराष्ट्रीयन तर आहे त्याच्यामध्ये, आणि गुजराती, असं आपल्या नियर बाय सेट्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या स्पेशालिटीज अशा खायला आठवड्यातनं एकदा तर नक्कीच मजा येत असते. हा जो काही मिरचीचा पदार्थ आहे हा याला राजस्थानी बटाटे वडा असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण त्यांनी केले, त्याच्यामध्ये सेंटरला एक मिरची ठेवलेली आहे, तिखट आहे, आणि वरनं आपल्या पोळीसारखं जे सारण आहे चायनीज पदार्थांना जे आपण वापरतो त्या टाईपचं हे कवर आहे वरनं. सो राजस्थानमध्ये घाम येण्यासाठी भरपूर तिथे तिखट पदार्थ आणि मिरच्या भरपूर खाल्ल्या जातात. सो त्यांचा बटाटा वडा व्हर्जन आहे आणि खरंच छान आहे, जमलेला आहे. एक तर गरम गरम आहे, सगळंच आणलं तेव्हा गरमच होतं व्यवस्थित. सो मला पदार्थ आवडलेला आहे. मी परत कधी कुठे मिळाला तर खाईन किंवा घरी करण्याचा प्रयत्न करेन. मिक्स गुजरात असं जरी फॅन्सी नाव दिलं असलं त्यांनी या ग्रीन भाजीला, तर हे उंदिओच्या अंगावर गेली. उंदिओवर नाही, उंदिओला बरंच प्रिपरेशन लागते, पण भाज्या मिक्स करून गुजराती टाईपचं प्रिपरेशन करायचा प्रयत्न केला आहे. छान आहे, चांगली आहे, आवडलेली आहे. पापडाचं आता छोटं छोटं व्हर्जन असे टिक्की, पापड टिक्की म्हणूया त्या टाईप चाललेलं आहे. मी खाल्ल्यानंतर तुम्हाला करकरीत आवाज आला करून मासा ओळखायचा पापड खूप छान कुरकुरीत आहे, नाही नको. चवीला छान आहे. कोकणात जो आपल्या पोह्याचा पापड असतो तसा पापड आहे. सतत सर्व्हिस राजस्थानी जिथे सर्विंग करतात तिथे भरपूर छान असते. सतत येऊन विचारतात, सतत वाढायचा प्रयत्न करतात. त्यांना थांबावं लागतं की नको नको, बस बस बाबा, मस्त. आपल्या थाळीच्या खाली बऱ्याच कॉमेंट्स येतात की थाळी वसूल कशी करायची. त्या मित्रमैत्रिणींना लक्षात ठेवा, आपण थाळी वसूल करू शकत नाही. कारण थाळी खाण्याच्या आधी जी प्रिपरेशन करायला पाहिजे, म्हणजे 24 तासाचं फास्टिंग करायला पाहिजे, तुमच्या जिभेचे रिसेप्टर्स चांगले पाहिजेत. भरपूर खाल्लं, भरपूर मागाचे पदार्थ खाल्ले म्हणजे थाळी वसूल अजिबात होत नसते. तुम्ही ती एन्जॉय करू शकलात का, तुम्ही त्यातल्या चवी तुम्हाला कळल्या का, तुम्हाला त्या आवडल्या का, ते घेण्याची ग्रहणक्षमता तुमची आहे का,
तसंच असं तुम्ही कुठलीही थाळी वसूल करू शकता. अदरवाईज हा पदार्थ महाग येतो कोण बघतो आणि असे थाळी वसूल होत नसते कधी. सो ते गैरसमज नेहमी दूर बाळगा. आजकाल सगळ्या या थाळ्यांमध्ये मला सांगावं असं वाटतं की प्लीज तो चायनीज पदार्थ जे आहे ते आपली कोणाचे पॅलेट सेट नाही आहेत. आपण जे खातो त्याला चायनीज म्हणतो, हे वाढल्याला मी चायनीज म्हणायचं. तर प्लीज हे चायनीज पदार्थ आपल्या थाळ्यांमध्ये बिलकुल नको. त्यासाठी काय वापरलं तर म्हणजे हे लोक चांगलेच वापरत असतील जे काय वापरते, पण नको. त्यांनी आपली ती टेस्ट जी डेव्हलप झालेली आहे ती आणि या थाळ्यांमध्ये ते मॅचही होत नाहीत सूप. सो बेटर टू अवॉइड. दुसरं पनीर भाजी अवॉइड केली थाळीमधनं तरी चालण्यासारखी. मी सगळ्यांसाठी हे सांगणं आहे माझं की पनीरच्या डिशेस या अशा या थाळ्यांमध्ये शक्यतो नकोत. ड्रायफ्रूट रबडी जी आहे ते अजूनही डेन्स असते तर चालली असते आहे ते ॲक्सेप्टेबल लेवलला आहे. आणि ड्रायफ्रूट्स मात्र भरपूर टाकले त्यामुळे त्यांनी तसं थिकनेस मॅच केलेलं आहे त्याला. टेस्टही व्यवस्थित आणि छान आहे. मी ओव्हरऑल आता घेणारा एकच पदार्थ याच्यामध्ये आहे अजून, तो म्हणजे मालपुवा. सो मालपुवा आवडलेला आहे. नाही थँक्यू. सो मालपुवा आवडलेला तो मी रिफिल घेतलेला आहे. ते रबडी वगैरे विचारलं पण नको. आम्ही मालपुवा संपवतो आणि या थाळीची किंमत आहे 284 रुपये इन्क्लुझिव्ह ऑफ GST वगैरे वगैरे. ओव्हरऑल चांगली थाळी आहे. आठवड्यातनं एकदा चेंज वाटतो आपल्याला करावा, काहीतरी बाहेरचं खावं, वेगळं खावं पण घरचंच खावं, तर ही थाळी नक्की त्यासाठी वर्थ आहे. सो सातारकरांची चंगळ आहे, त्यांना ही थाळी चांगली अवेलेबल आहे. मी मित्रगुरू वेअर अँड वॉट एक्सपिरियन्सेस चॅनल ही थाळी आता ब्लॉग संपवतो आणि परत आपण भेटूया कुठल्या तरी छान अशा थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. थँक्यू. हो आवडलं.